मित्रांनो, आज आपण काही विंडोजच्या बेसिक कमांड्स बघूया. तर चला स्टार्ट करतो. सर्वात पहिले तर CMD इथे ओपन करून घ्या आणि लक्षात ठेवा की CMD जे आहे ते ॲज अ ॲडमिन म्हणून ओपन करा, रन ॲज ॲडमिन करून ओपन करा. ठीक आहे. त्यानंतर आता मी हे स्क्रीन थोडी मोठी करतो आणि आता आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. सर्वात पहिलं तर तुम्हाला जी कमांड आहे ती कमांड आहे IP config. ती तुम्हाला कदाचित कमांड माहिती पण असेल IP config, तरी तुम्हाला सांगतो बघा. सर्वात पहिलं तर IP config इथे एंटर करतो आणि ह्या कमांडने तुम्हाला काय दिसतंय, तर आपल्या नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, जसं आपला IP ॲड्रेस आहे, त्यानंतर आपला सबनेट मास्क वगैरे ते सर्व दिसतंय. ठीक आहे. ते अशा छोटेसे इन्फॉर्मेशन आपल्याला IP कॉन्फिगने दिसते. पण इथे जर तुम्ही नीट बघाल तर आपल्याला मॅक ॲड्रेस शो नाही होत आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही इथे कमांड एंटर करू शकतात IP config -all. ठीक आहे. असं कमांड एंटर केल्यानंतर तुम्हाला दिसेल आता एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आलेली आहे. जेवढी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला लागते, जसं फॉर एक्झाम्पल इकडे बघा आपला IPv4 ॲड्रेस दिसतोय. त्यानंतर आपला DNS सर्व्हर कोणता आहे, त्यानंतर आपला इथे मॅक ॲड्रेस पण शो होतोय बघा. हा आपला मॅक ॲड्रेस आहे. फिजिकल ॲड्रेस म्हणजे आपला मॅक ॲड्रेस असतो. त्यानंतर आपल्या ब्लूटूथ रिलेटेड इन्फॉर्मेशन दिसते, त्याचा मॅक ॲड्रेस दिसतो, फिजिकल ॲड्रेस. त्यानंतर DHCP इनेबल, हे सर्व असं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेऊ शकतात. ठीक आहे. आणि आता जर तुम्हाला फक्त मॅक ॲड्रेस डिस्प्ले करायचा असेल, ठीक आहे, फक्त बघायचं की माझा मॅक ॲड्रेस काय, तर त्यासाठी एक वेगळी कमांड आहे जी की आहे गेट मॅक. एवढं एंटर केल्यानंतर तुम्हाला इकडं फक्त मॅक ॲड्रेस जो आहे तो इथे इनेबल होईल. बघू शकतात, हा एक मॅक ॲड्रेस आहे. जो आपला टिपिकली जो मेन ॲड्रेस आहे तो आपला हा वाला आहे, 000C वाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघा 3 कमांड झाले आतापर्यंत. सगळ्या बेसिक कमांड्स आहेत एकदम. एक तर आहे IP config, त्यानंतर IP config -all, त्यानंतर इकडे ही सिंपल कमांड आहे जी की आहे गेट मॅक. ठीक आहे. आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे आपण ही कमांड आता बघितली आणि अजून 2 कमांड आपण बघितल्या जे की होते IP config आणि IP config -all. ठीक आहे. तर आता ह्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या सिस्टम रिलेटेड इन्फॉर्मेशन जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही सिंपलशी एक कमांड एंटर करू शकतात जी की आहे सिस्टम इन्फो. ठीक आहे. सिस इन्फो पण त्याला म्हटलं जातं. जसं मी आता ही एंटर करेन तसं बघू शकतात लोडिंग प्रोसेसर इन्फॉर्मेशन वगैरे सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती लोड होते. आता तुमचं जर कॉन्फिगरेशन कमी असेल विंडोज मशीनचं वगैरे, तर थोडा वेळ लागू शकतो त्याला. ठीक आहे. तर आता जसं बघू शकता तिथे आपण एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आलेली आहे जी की आहे OS नेम, OSचा व्हर्जन काय आहे, मॅन्युफॅक्चरर कोण आहे, त्यानंतर जर तुमचा युजर नेम वगैरे पण इथे शो होईल. खालती बघू शकतात नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन आलेली आहे, 2 NIC इन्स्टॉल आहेत. एकदम म्हणजे डिटेलमध्ये जेवढ्या पण इन्फॉर्मेशन गरजेच्या असतात त्या सगळ्या इकडे आपल्याला शो झालेले आहेत. ओके. बघू शकता आपला टाईम झोन काय आहे, इनपुट स्केल, त्यानंतर सिस्टम लोकल, बूट टाईम काय, हे सर्व आपल्याला इथे शो होते. तर अशा प्रकारे तुम्ही ही कमांड पण यूज करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आता सपोज करा जर तुम्हाला ही स्क्रीन जी आहे ती क्लिअर करायची असेल, ओके, त्यासाठी सिंपलची एक कमांड आहे CLS. म्हणजे काय होईल तर आपली स्क्रीन जी आहे सगळ्या कमांड त्या रिमूव्ह होऊन जातील आणि एक ॲज अ न्यू टर्मिनल आपल्याकडे येईल. ठीक आहे. ही सिंपलची कमांड एंटर करतो जी की आहे CLS. एंटर करतो. आता आधी त्याचे कमांड होते ते आपल्याकडे रिमूव्ह झाल्या, रफ झालेल्या आहेत. ठीक आहे. आपल्याकडे नवीन सारखे एक टर्मिनल येईल, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक मित्रांनो कमांड आहे जी की आहे तुम्ही नेहमी कधी ना कधीतरी वापरले असालच, जी की आहे पिंग. तर ही कमांड आपण कशासाठी यूज करतो, तर मेनली तर आपण जास्त करून यूज करतो की आपले नेटवर्क जे आहे ते वर्क करतंय की नाही याच्यासाठी. तर ती पण सिंपलशी एक कमांड मी तुम्हाला सांगतो जी की आहे पिंग. आणि सपोज करा मी आता google.comला पिंग करतो, तर आपल्याला इथे समजेल की 4 पॅकेट जातील बरोबर आणि आपल्याला बाकी टाईम TTL वगैरे दिसते इथे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही पण कमांड इम्पॉर्टंटच आहे पिंग वगैरे. बघू शकतात आपल्याला इथे पॅकेट किती सेंड झाले, लॉस्ट वगैरे, तर 0 ऑब्वियसली 0 पॅकेट लॉस. तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम बेसिक जे कमांड होते ते मी तुम्हाला सांगितलं आणि हे जी व्हिडिओ आहे ते मी पार्ट्समध्ये अपलोड करणार आहे. ओके. तर आजच्या व्हिडिओसाठी फक्त 5-6 कमांड्स मी सांगितले, तुम्ही हवा तर प्रॅक्टिस करा. तुम्ही जसं जसं तुम्ही नॉर्मली CMD वगैरे यूज कराल ना, तर तुम्हाला जे कमांड्स आहेत ते इझिली लक्षात राहतील. ठीक आहे. तुम्हाला पाठ करायची पण गरज नाही आहे, तुम्हाला ऑब्वियसली लक्षात राहतील ते ऑटोमॅटिकली. ठीक आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही लागणार. तर होप करो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवरती हा जो व्हिडिओ आहे सेकंड पार्ट तो पण तुम्हाला आवडेल. ठीक आहे. विंडोज
बेसिक कमांडचा सेकंड पार्ट आहे, तर तो पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.